नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत भारताचे परराष्ट्र धोरण किंवा इंडियन फॉरेन पॉलिसी याला म्हणतात. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर म्हणजे जे राज्यसेवा 2023च्या नवीन पॅटर्न नुसार ज्या काही नवीन टॉपिक्स इथे ऍड झालेले आहेत त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे. आपल्या युट्यूब चॅनलला सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहे. ज्यांनी कोणी ते व्हिडिओ सब्जेक्ट स्पेसिफिक स्ट्रॅटेजीचे जर बघितले नसेल तर कृपया करून ते व्हिडिओ आधी बघा आणि नंतर तुम्ही याच्यावर शिफ्ट करा. हे बघा, एक टॉपिक तुमच्या नवीन पॅटर्न मध्ये जो ऍड झाला आहे तो आहे इंटरनॅशनल रिलेशन किंवा आंतरराष्ट्रीय संबंध. आता हा जो टॉपिक आहे हा जीएस पेपर 2 मध्ये आहे आणि बऱ्यापैकी याला वेटेज आहे. 70 ते 80 मार्कासाठी तो तिथे विचारला जाऊ शकतं. ठीक आहे, याच्यावर सुद्धा आपण स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी ऑलरेडी काय करा, त्या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ आधी बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही या टॉपिकवर मूव्ह होऊ शकता. ठीक आहे, तर आजचा आपला टॉपिक आहे की इंडियन फॉरेन पॉलिसी, यालाच मराठीमध्ये म्हणतात भारताचे परराष्ट्र धोरण. ठीक आहे, आता भारताचे परराष्ट्र धोरण पहिले आपल्याला हे समजायचं आहे की परराष्ट्र धोरण म्हणजे काय राहतं. ठीक आहे, त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतात एका देशावर. ठीक आहे, म्हणजे भारत जर आपण म्हटलं तर भारतावर परराष्ट्र धोरण भारताचं का बरं असायला पाहिजे, मग त्याचे डिटर्मिनंट्स काय आहे, म्हणजे कोणत्या गोष्टींनी हे परराष्ट्र धोरण प्रभावित होतं, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता बघणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. ठीक आहे, सर्वप्रथम आपल्याला या भारताचे परराष्ट्र धोरण याची डेफिनेशन काय हे आपल्याला पहिले बघायचं आहे. ठीक आहे, आता डेफिनेशन काय आहे इथं पहिल्या याच्यामध्येच दिलेली आहे की प्रत्येक देशाला आपले हित जपण्याकरिता व ते हितसंबंध पुढे नेण्याकरिता मिळालेले साधन म्हणजे त्या देशाचे परराष्ट्र धोरण होय. ठीक आहे, एकदम सिंपल डेफिनेशन आहे काय की प्रत्येक देशाला आपले हित व हितसंबंध जपण्याकरिता व पुढे नेण्याकरिता ज्या ज्या गोष्टी एका देशाला कराव्या लागतात त्यालाच म्हणतात त्या स्पेसिफिक देशाचे परराष्ट्र धोरण किंवा फॉरेन पॉलिसी. ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्न विचारला आला तर एवढ्या सिंपल डेफिनेशन जरी तुम्ही लिहिली तर तुम्हाला मार्क तिथं मिळतील. ठीक आहे, त्यानंतर आता भारताच्या परराष्ट्र धोरणात कोणते कोणते मुद्दे तिथं महत्वाचे कन्सिडर करावे लागतात. तर पहिला आहे राष्ट्रीय सुरक्षा कायम ठेवणे. ठीक आहे, म्हणजे काय, देशाला पहिले आपल्याला हे बघावं लागेल की आपलं जर परराष्ट्र धोरण आपल्याला बनवायचं आहे भारताचं, तर भारताला पहिले काय विचार करावा लागतो, राष्ट्रीय सुरक्षेचा, की कोणत्याही हालतीत आपली राष्ट्रीय सुरक्षा ही अबाधित राहिली पाहिजे. दुसरं, आंतरराष्ट्रीय व्यापार उदीमातून नागरिकांचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल हे पाहणे. ज्या काही इकॉनॉमिक आपले रिलेशनशिप किंवा इकॉनॉमिक अग्रीमेंट्स आपले राहतात दुसऱ्या देशांसोबत, त्या देशांसोबत त्याचा फायदा कोणाला झाला पाहिजे, आपल्या नागरिकांना झाला पाहिजे आणि इनडायरेक्टली आपल्या देशाला सुद्धा झाला पाहिजे. त्यानंतर तिसरं, देशाचा विकास करणे. ठीक आहे, विकास करणे म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी म्हणजे जे काही आपलं परराष्ट्र धोरण भारताचं राहील त्याचा डायरेक्ट फायदा आपल्या देशाला व्हायला हवा, त्यालाच म्हणतात सेल्फ इंटरेस्ट किंवा नॅशनल इंटरेस्ट सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर भारत प्रथम धोरण, हे आता भारताला 75 वर्ष झाले, त्यामुळे इंडिया फर्स्ट पॉलिसी आहे. म्हणजे कोणत्याही हालतीत भारत सरकार जेव्हाही दुसऱ्या राष्ट्रासोबत काही अग्रीमेंट करेल किंवा काही संबंध प्रस्थापित करायचा विचार करेल तर पहिले त्यांच्या डोक्यात काय असलं पाहिजे की भारताचा फायदा कसा झाला पाहिजे, त्यालाच म्हणतात भारताचं प्रथम धोरण किंवा इंडिया फर्स्ट पॉलिसी. ठीक आहे, पुढे बघूया. यानंतर वास्तववादी मुसत्तेगिरी म्हणजे काय, रिअलिस्ट डिप्लोमॅसी याला म्हणतात. हे बघा, दोन प्रकारची डिप्लोमॅसी असते. ठीक आहे, एक असते आयडियलिस्टिक डिप्लोमॅसी, दुसरी असते रिअलिस्टिक डिप्लोमॅसी. आता आयडियलिस्टिक डिप्लोमॅसी जर आपण उदाहरण घेतो म्हटलं तर नेहरूचं उदाहरण जर घेतो म्हटलं तर नेहरू काय होते, ते आयडियलिस्टिक होते. ठीक आहे, आता आयडियलिस्टिक म्हणजे काय की जे रिअलिझमला धरून काम करत नाही, म्हणजे प्रॅक्टिकल गोष्टी जशा होतात तशाला न धरून तशा पद्धतीनं आपण विचार न करता जर आपण थोडे एक म्हणू की आपण आयडियली पद्धतीने जर विचार केला तर मग त्याला आपण म्हणतो आयडियलिझम. आणि रिअलिस्ट डिप्लोमॅसी म्हणजे काय की जशी आता परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार वागणूक करणं. एक भारताचं मी साधं एक उदाहरण देतो की भारत सध्या परिस्थितीत, ठीक आहे, भारताचं जे परराष्ट्र धोरण आहे ते रिअलिस्ट कसं आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सध्या आता काय चालू आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी खूप वेगानं बदलत आहे. रशिया आणि युक्रेनचं सध्या वॉर सुरू आहे. आता रशिया युक्रेनचं जे वॉर सुरू आहे यामध्ये एकंदरीत जर बघितलं तर रशियाने युक्रेनवर अटॅक केला आहे. तर अशा परिस्थितीत भारतावर खूप जास्त दबाव आहे वेस्टर्न कंट्रीज कडून किंवा पाश्चिमात्य कंट्रीज कडून, त्यामध्ये सुद्धा विशेष करून अमेरिकेकडून, की तुम्ही काय करा, रशियासोबतचे तुमचे जे काही ट्रेड रिलेटेड हे आहे व्यापार तुम्ही जो करत आहे तो पूर्णपणे थांबून द्या. रशियाकडून तुम्ही तेल वगैरे विकत घेऊ नका. पण या परिस्थितीत सुद्धा भारताने सरळ चक्क शब्दात सांगितलं अमेरिकेला की आमचा फायदा काय, आमचा फायदा आम्हाला रशियाकडून स्वस्तामध्ये तेल विकत घेण्यात आहे, तर आम्ही ते करणारच. कारण भारताला इथं काय बघायचं आहे, भारताला इथं स्वतःचा सेल्फ इंटरेस्ट बघायचा आहे, स्वतःचा नॅशनल इंटरेस्ट बघायचा आहे. त्यालाच म्हणतात रिअलिस्ट
डिप्लोमॅसी म्हणजे जशा प्रॅक्टिकल पद्धतीचं वातावरण आता इंटरनॅशनल लेवलला आहे त्या पद्धतीची वागणूक तिथं करणं. ठीक आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी, आपले जे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एक रायसिना डायलॉग मध्ये एक स्टेटमेंट दिलं होतं. ते स्टेटमेंट काय होतं? खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो. जगाला खुश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण कोण आहोत या आधारावर जगाशी संवाद साधणे चांगले. म्हणजे काय की भारताच्या अटींवर आपण काय करू, बाहेरच्या कंट्रीज सोबत आपण आता डील करू आणि आपण त्यांना खुश करण्यापेक्षा त्या स्पेसिफिक डीलचा आपल्याला कसा फायदा होईल हे आता आपल्याला दाखवून तिथं द्यायचं आहे. तर अशा पद्धतीचं विधान हे कोणी केलंय? भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रायसिना डायलॉग मध्ये केलंय. आता आपण हे बघणार आहोत की हा रायसिना डायलॉग काय आहे. त्यानंतर शक्ती संतुलन राखणे, बॅलन्स ऑफ पॉवर मेंटेन करणे, हे सुद्धा परराष्ट्र धोरणाचं एक प्रमुख काम असतं. आता बॅलन्स ऑफ पॉवर म्हणजे काय? जसं आशिया आपण बघितलं, आशिया खंडामध्ये ज्या 3 प्रमुख कंट्रीज आहेत, एक तर भारत आहे, दुसरा आहे चायना आहे, तिसरा आहे जापान. ठीक आहे. त्यानंतर थोडा जर आपण वरच्या भागात गेलो तर रशिया सुद्धा एक येतं. तर अशा पद्धतीनं भारताला काय करावं लागतं? बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे शक्तीचं संतुलन राखावं लागतं. ठीक आहे. की त्यामध्ये असंही नाही झालं पाहिजे की आपण जास्त रशियाकडे एकदम टिल्ट होतोय किंवा असंही नाही झालं पाहिजे की एकदम आपण अमेरिकेकडे टिल्ट होतोय. म्हणजे काय, आपल्याला प्रॉपर बॅलन्स मेंटेन करून तिथे ठेवावं लागतं. तर हे राहतं शक्ती संतुलन राखणे. हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणात इथं आपल्याला मेंटेन करावं लागतं. यामध्ये आपण डिटेलमध्ये पुढचे जे काही लेक्चर्स होणार आहे त्यामध्ये आपण डिस्कस करूच. ठीक आहे. आता एक साधं इथं मी उदाहरण घेतो म्हटलं तर इथे रिअलिस्ट डिप्लोमॅसीचं इथे एक मी उदाहरण घेतलेलं आहे की इंडियाज इराक ऑइल इम्पोर्ट्स फॉल टू लोवेस्ट इन 20 months. आता मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की रशिया युक्रेनचा वॉर सुरू आहे, अशा वेळेस भारतावर दबाव वाढत आहे. भारतावर दबाव कशा संदर्भात वाढत आहे की भारताने जी तेलाची आयात आहे ती तेलाची आयात रशियाकडून पूर्णपणे थांबवावी, अशा प्रकारचा दबाव भारतावर दिवसेंदिवस वाढत चाललाय. पण तरीही भारताने या दबावाला बळी न पडता त्यांनी म्हटलंय की आम्हाला स्वस्तात तेल मिळत आहे आणि आम्हाला जर आमच्या इकॉनॉमीला आणि आमच्या लोकांना जर स्वस्तात तेल मिळून आलंय तर आम्ही ते कोणत्याही परिस्थितीत थांबवणार नाही. याचं एक उदाहरण देतो म्हटलं तर भारताचा सर्वात जास्त तेलाचा पुरवठा जो होतो तो होतो इराककडून. कोणाकडून होतो विद्यार्थी मित्रांनो? तो आपल्याला होतोय इराककडून. इराक आपला पहिल्या नंबरचा तेल आपल्याला पुरवतो. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर जो देश आलाय तो आलाय रशिया. ठीक आहे. दुसऱ्या नंबरवरचा कोणता देश आलाय? रशिया. हा दुसऱ्यावर आलाय आणि तिसऱ्यावर जो आहे, ठीक आहे, तिसऱ्यावर आता आला आहे सौदी अरेबिया. ठीक आहे. आता हे मी उदाहरण तुम्हाला का बरं सांगतो? तुम्हाला सांगतो कारण रशिया युक्रेन वॉर सुरू व्हायच्या आधी रशियाचा वाटा, आपल्याला जो तेल पुरवठा रशिया करायचा तो फक्त 0.02% होता आणि तोच वाटा मे 2022 मध्ये जवळपास 10% झाला आणि आता नोव्हेंबरच्या काळात हा जवळपास वाटा 15 ते 20% झालेला आहे. म्हणजे काय की रशियानी एकदम 50 पट जंप केली आपल्याला ऑइल पुरवठा करण्यामध्ये. तर हे का बरं? कारण आपलेही जे हे आहे रिफायनरीज वगैरे ज्या आपल्या रिलायन्सची रिफायनरीज आहे तर यांना सुद्धा स्वस्तात तेल पाहिजे. तर यांना जर स्वस्तात रशिया देऊन आला तर यांनी काय केलं की जे वेस्टर्न मिडल ईस्ट कंट्रीज होत्या किंवा वेस्ट एशियाच्या ज्या कंट्रीज होत्या, इराक, इराण, सौदी अरेबिया, यांच्याकडून तेलाचा पुरवठा कमी केला आणि रशियाकडून तेलाचा पुरवठा वाढवला. ठीक आहे. तर अशा प्रकारचे उदाहरण सुद्धा आपल्याला या इंटरनॅशनल रिलेशनच्या सिरीजमध्ये इथं मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर पुढे बघूया रायसिना डायलॉग काय आहे. ठीक आहे. मी एक शब्द वापरला होता. आता बघा रायसिना डायलॉग हा जो शब्द आहे किंवा हे जे डायलॉग मेकॅनिझम आहे हे याला नाव कसं पडलं? याला नाव पडलं आहे रायसिना हिल्स वरून. आता रायसिना हिल्स काय आहे ही बघा. तुम्ही हा पिक्चर कधीही तुम्ही जर न्यूजपेपर वगैरे वाचत असाल किंवा तुम्ही कोणत्या न्यूज बघत असाल तर तिथं हे आपल्या जे रायसिना हिल्स इथं तुम्हाला इमेज तिथं दिसतेच. आता रायसिना हिल्स काय इथंच तुम्हाला दिसेल विद्यार्थी मित्रांनो की इथंच राष्ट्रपती भवन सुद्धा आहे, इथंच पीएमओचं ऑफिस सुद्धा आहे. भारताचे महत्वाचे जे काही ऑफिसेस आहेत ते या रायसिना हिल्सवर लोकेटेड आहे. ठीक आहे. म्हणून त्याच्याच नावावर हा एक डायलॉग मेकॅनिझम क्रिएट करण्यात आलेला आहे की चर्चेसाठी, की जिथे विविध देशातील जे राजनैतिक लोक आहेत किंवा विविध देशाचे कॅबिनेट मिनिस्टर्स ते एका प्लॅटफॉर्मवर येतात आणि तिथं जगाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या संदर्भात इथं डिस्कशन करतात. ठीक आहे. तर बघा ही रायसिना डायलॉग संदर्भात थोडी माहिती देण्यात आली आहे. ही एक बहुपक्षीय परिषद आहे. कोणती परिषद आहे विद्यार्थी मित्रांनो? बहुपक्षीय परिषद आहे. त्यालाच मल्टीलॅटरल कॉन्फरन्स म्हणतात. मल्टीलॅटरल याच्यासाठी की इथं वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे प्रतिनिधी तिथे येऊ शकतात, सिव्हिल सोसायटीचे मेंबर येऊ शकतात, बाकीचे जर्नलिस्ट आहे, मीडियावाले आहेत ते सगळे तिथे येऊन आपले मत तिथं सांगू शकतात. ही एक बहुपक्षीय परिषद आहे जी जागतिक समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक समस्यांचे निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. दरवर्षी विविध आंतरराष्ट्रीय धोरणात्मक बाबींवर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली येथे धोरण, व्यवसाय, मीडिया आणि नागरी समाजातील जागतिक नेत्यांचे आयोजन इथे
केले जाते. म्हणजे दरवर्षी कुठे होते विद्यार्थी मित्रांनो? ही नवी दिल्ली होती, इथे होते. पहिली जी रायसीना डायलॉग हा 2016 मध्ये झाला होता. म्हणजे आता जो 2022 मधला होईल तो कितवा? 7वा राहील. ठीक आहे. तर या गोष्टी प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू फार महत्वाच्या आहे. आणि जेव्हा मुख्य परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला तर अशा पद्धतीची माहिती तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय की संवादाची रचना बहुभागधारक, मल्टी स्टेक होल्डर, बहुक्षेत्रीय, क्रॉस सेक्टोरल चर्चा या पद्धतीची असते. यामध्ये राज्य प्रमुख, कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक सरकारी अधिकारी तसेच खासगी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी, माध्यमांचे सदस्य आणि शिक्षण तज्ञ यांची उपस्थिती असू शकते. म्हणजे काय, यामध्ये जे सिव्हिल सर्वंट आहे ते सुद्धा राहू शकतात तिथे आपले विचार मांडताना, कॅबिनेट मिनिस्टर असू शकतात किंवा हेड ऑफ द स्टेट सुद्धा तिथे, म्हणजे प्रधानमंत्री मोदीजी स्वतः सुद्धा तिथे जाऊ शकतात आपले विचार किंवा आपले मतं मांडायला. म्हणजे इथे वेगवेगळ्या विषयावर सुद्धा चर्चा होते. मग ते डिफेन्स रिलेटेड असू द्या, शैक्षणिक रिलेटेड असू द्या किंवा बाकी कोणत्या विषयासंदर्भात सुद्धा चर्चा करायचं एक आहे हे प्लॅटफॉर्म आहे. ही परिषद भारत सरकारच्या, आता हे आयोजन कोण करतं हे सुद्धा महत्वाचं आहे. हे प्रिलिम्स मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ही परिषद भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन आयोजित करते. म्हणजे कोण? ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन एक थिंक टँक आहे, ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, ती काम करते कोणासोबत? भारताच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत. आणि हे दोन्ही घटक काय करतात? हे रायसीना डायलॉग तिथं आयोजित करतात. हा फार महत्वाचा आहे प्रिलिम्स परीक्षेसाठी. त्यानंतर आपण भारत सरकारच्या परराष्ट्र धोरणाबाबत बघत होतो. भारत मुळातच व्यावहारिक आहे आणि विद्यमान शक्तीचा समतोल आपल्या फायद्यासाठी वापरण्यास तयार आहे. म्हणजे काय, सध्या मी तुम्हाला जे सांगितलं, रशिया युक्रेनचं जे उदाहरण तुम्हाला दिलं की इंडिया काय फॉलो करत आहे? रिअलिस्ट डिप्लोमॅसी फॉलो करत आहे. तर रिअलिस्ट डिप्लोमॅसी म्हणजे काय की आपण व्यावहारिक पद्धतीने आपण विचार करायला आता लागलोय आणि आपण प्रॉपर शक्तीचा समतोल एक ऍडजस्ट करतोय. म्हणजे रशिया एक साईडला आहे, एक साईडला अमेरिका आहे, त्या दोघांच्याही मधात आपण बरोबर समतोल साधू नये. म्हणजे आपला स्वतःचा फायदा आपण कसा करून घ्यायचा यावर आता विशेष करून आपलं इथं लक्ष आहे. त्यानंतर भारत इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यावर विश्वास ठेवत नाही. सर्वात महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की पंचशील तत्वे भारताने पंचशील तत्वांचा स्वीकार केला होता. त्या पंचशील तत्वांमध्ये एक जे तत्व होतं ते हे होतं की भारत हा कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या देशाच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करणार नाही. आणि आजपर्यंत आपण तशी परिस्थिती आपण उद्भवली नाहीये. पण त्याला अपवाद काय की जर कोणत्या राष्ट्रांनी मुद्दामून आपल्या म्हणजे भारताच्या जर अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर तिथं आपण त्यांना सडेतोड उत्तर द्यायला सुद्धा मोकळे आहात. त्यानंतर बहुसंरक्षित दृष्टिकोन म्हणजे काय? मल्टी प्रॉंग अप्रोच आहे. मल्टी प्रॉंग अप्रोच म्हणजे काय की भारत हा वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचा किंवा वेगवेगळ्या कराराचा काय मेंबर आहे. त्यामधलं एक आहे चतुर्भुज सुरक्षा संवाद, क्वाड्रिलॅटरल ग्रुपिंग ज्याला म्हणतात. क्वाड्रिलॅटरल ग्रुपिंग मध्ये ज्या कंट्रीज आहे, ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं उत्तर देऊन द्या. त्यानंतर ब्रिक्स परिषदेचा सुद्धा काय आहे? भारत मेंबर आहे. अशा प्रकारे ज्या काही वेगवेगळ्या परिषद आहे, G20, G7, त्याचा सुद्धा काय आहे? भारत एक सदस्य आहे. तर भारताकडे असलेल्या सदस्यत्वांची एक मोठी यादी आहे. ते का बरं आवश्यक आहे? हे दर्शवतं की भारताचा जो रोल आहे तो इंटरनॅशनल लेवलवर दिवसांदिनी काय होत आहे? तो वाढत चाललेला आहे. त्यानंतर बघूया, आता बघा हे जे दोन स्टेटमेंट आहे फार महत्वाचे, म्हणजे अशा प्रकारचे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. हे स्टेटमेंट का बरं आवश्यक आहे? कारण हे तुम्ही परीक्षेत इथं लिहू शकता. पहिला आहे कोणत्याही देशाला कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात. काय नसतात? कोणत्याही देशाला कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात. भारतासाठी तर हे उदाहरण 100% लागू करतं. पण तुम्ही म्हणाल की सर पाकिस्तानचं तसं नाहीये. आता पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर पाकिस्तानचं काय? पाकिस्तान आणि चायना या दोन कंट्रीज ज्या आहेत या दोघांची तर अतूट मैत्री आहे. मागच्या 5 दशकापासून हे दोघं मित्र राहिलेले. ठीक आहे, पण भारताचं तसं कोणत्या राष्ट्रासोबत आहे का? नाही. ठीक आहे, म्हणजे काय भारत हा जसा जसा प्रगत होत चाललाय तसे तसे भारताचे जे सामरिक संबंध आहेत त्यांच्या मित्रासोबत किंवा त्यांच्या शत्रूसोबत ते सुद्धा काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे काय? जेवढा देश हा प्रगती करेल तेवढेच त्याचे मित्र किंवा शत्रू सुद्धा काय होतील? बदलत जातील. तर कोणत्याही देशाला कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे, जे देश जितका दुर्बल तितकी त्याला मैत्रीची गरज असते असं म्हणता येईल. ठीक आहे, जेवढा देश दुर्बल, जसं पाकिस्तानचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की पाकिस्तानचं उदाहरण म्हणजे काय की पाकिस्तान हा दुर्बल देश आहे, पण दुर्बल देश आहे म्हणूनच त्याला चायनाची गरज पडते. म्हणूनच त्यांचं 5 दशकापासून काय चालू आहे? मैत्री अबाधित आहे. आयरन फ्रेंडशिप म्हणतात पाकिस्तान आणि चायनाच्या फ्रेंडशिपला. अशा प्रकारचे वेगवेगळे जे स्टेटमेंट आहे ते आपण आपल्या येणाऱ्या कोर्सेसमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर पहिले म्हणजे घटनात्मक. आता भारतीय परराष्ट्र धोरण आपण थोडं एक्सप्लेन केलं. आता कॉन्स्टिट्यूशन आपलं काय म्हणते, म्हणजे आपलं घटनात्मक प्रिन्सिपल काय आहे? कशाला घेऊन? भारताच्या परराष्ट्र धोरणाला घेऊन. की भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 51, ठीक आहे, आर्टिकल 51 मध्ये लिहिलं आहे, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वानुसार काही तत्वे दिली आहेत. ही तत्वे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेच्या
संवर्धनावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, की ऑलरेडी आपल्या संविधानामध्ये हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी मेन्शन केलेल्या आहे की कोणत्याही परिस्थितीत भारत हा दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणार नाही. भारत हा काय करेल, शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल. कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, आर्टिकल 51. प्रिलिम्स मध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कलम 51 मध्ये दिलेल्या तत्वानुसार राज्य प्रयत्न करेल. कशासाठी, पहिला आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी, दुसरं राष्ट्रांमधील न्याय आणि सन्माननीय संबंध ठेवण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे जस्ट अँड ऑनरेबल फ्रेंडशिप, म्हणजे आपण जर छोट्या छोट्या राष्ट्रांसोबत जरी आपण डील करतोय तरी त्यांना आपण इक्वल वागणूक देऊ, जसं नेपाळ सोबत करतोय, भूतान सोबत करतोय, त्यांना आपण कमी लेखू नये. त्यानंतर तिसरा, एकमेकांची संघटित लोकांच्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा आणि कराराच्या दायित्वाबद्दल आदर वाढवणे, म्हणजे जे काही इंटरनॅशनल अग्रीमेंट्स आहेत किंवा इंटरनॅशनल लॉज वगैरे असतात त्यांचा सन्मान भारत करेल. त्यानंतर लवादाद्वारे आंतरराष्ट्रीय विवादांचे निराकरण करण्यात प्रोत्साहित करेल, म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट आहे, इंटरनॅशनल आर्बिट्रेशन कोर्ट असेल, त्याच्या माध्यमातून काय करण्यात येईल, आंतरराष्ट्रीय जे प्रॉब्लेम आहे त्यांना तोडगा करण्यासाठी भारत हा कटिबद्ध राहील. असं कशात मेन्शन केलेलं आहे, आर्टिकल 51 मध्ये भारताच्या संविधानाच्या तत्वामध्ये. ठीक आहे. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवणारी मूलभूत तत्वे कोणती आहे ते आपण बघूया. आता भारतीय परराष्ट्र धोरणाची तत्वे खालीलप्रमाणे आहे. पहिला तर आहे पंचशील. मी आता जो म्हटलं, पंचशीललाच इंग्लिशमध्ये म्हणतात 5 प्रिन्सिपल ऑफ पीसफुल कोएक्झिस्टन्स. ठीक आहे, आपण हा चायना सोबत करार केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर अलिप्ततावादी धोरण. अलिप्ततावादी धोरण म्हणजे पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट. आता पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट जर आलं तर आपल्या डोक्यात एक नाव आलं पाहिजे, ते म्हणजे नेहरूंचं. ठीक आहे, तर मग नेहरूंनी पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट सुरुवात केली होती. ठीक आहे, किंवा ते त्याचे प्रवर्तक होते. मग त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे की पॉलिसी ऑफ नॉन अलाइनमेंट काय आहे, कशा परिस्थितीत नॉन अलाइनमेंट मुवमेंट आली होती आणि आता त्या नॉन अलाइनमेंट मुवमेंटचं काय सध्या परिस्थितीत स्थान आहे, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर वसाहतवाद आणि वंशवाद विरोधी धोरण. जेव्हा मित्रांनो भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 मध्ये, त्यानंतर भारताचा प्रमुख करून फोकस कशावर राहिला की अँटी कोलोनियलिझम, की जिथं जिथं वसाहतवाद आहे त्यांच्याकडून त्याचं समूह उच्चाटन करणं, आणि वंशवाद विरोधी म्हणजे अँटी रेसिझम जे स्टँड आहे तो भारताचा तिथं भारतानं पुढे ठेवलेला आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विवादांचा शांततापूर्ण तोडगा, कोणत्याही परिस्थितीत वॉर न होऊ देणं, युद्ध न होऊ देणं ही भारताची भूमिका राहिलेली आहे. आणि त्याच भूमिकेवर भारत आज सुद्धा ठाम आहे की कोणत्याही परिस्थितीत होऊ द्या, पाकिस्तान सोबत आपला प्रॉब्लेम आहे, चायना सोबत प्रॉब्लेम आहे, पण आम्ही पहिले नाही राहू, अटॅक करणार आहे, ही भारताची भूमिका आजही आहे. पण जर आमच्यावर अटॅक केला तर आम्ही त्यांना सडेतोड उत्तर द्यायला सुद्धा कटिबद्ध आहोत. त्यानंतर परकीय आर्थिक मदत, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्याय आणि समान जागतिक व्यवस्थेला समर्थन, हे काय आहे, ही भारताची परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे. याला डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासून घेणारच आहे. आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नैतिक पैलू कोणते आहेत हे बघा. नैतिक पैलू म्हणजे काय, इथिकल अँगल काय आहे. हा इथिकल अँगल तुम्हाला जीएस पेपर 4 मध्ये सुद्धा कामाचा राहणार आहे. ठीक आहे, कारण अशा प्रकारचा प्रश्न तिथं सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिला जो आहे तो आहे पंचशील. पंचशील म्हणजे 5 सद्गुण, त्यालाच मी म्हणतो 5 प्रिन्सिपल ऑफ पीसफुल कोएक्झिस्टन्स. आता कधी साईन करण्यात आला, 19 एप्रिल 1954 रोजी चीन आणि भारताच्या तिबेट प्रदेशादरम्यान झालेल्या व्यापार करारामध्ये ते औपचारिकपणे नमूद केले गेले आणि नंतर ते जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या आचरणाचा आधार म्हणून काम करण्यास विकसित झाले. तर बेसिकली पंचशीलची सुरुवात कुठून झाली आहे, चीन आणि भारताचं अग्रीमेंट झालं होतं. कधी झालं होतं, 29 एप्रिल 1954 त्यामध्ये. आता हे 5 तत्वे कोणती ही बघूया. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचा परस्पर आदर. ठीक आहे, म्हणजे आम्ही तुमच्या कामात इंटरफेअर करणार नाही, तुम्ही आमच्या कामात इंटरफेअर करू नका, आणि तुम्हाला तुमच्या रिजन मध्ये अधिकार, जे काही डिसिजन घ्यायचा अधिकार आहे तो तुम्हाला राहील आणि आमच्या रिजन मध्ये आम्हाला राहील. दुसरं, परस्पर गैर आक्रमकता, म्हणजे कोणत्याही हालतीत आक्रमण करणार नाही. तिसरं, परस्पर हस्तक्षेप न करणे. ठीक आहे. चौथं, समानता आणि परस्पर लाभ. आणि 5वं, शांत सहजीवन, म्हणजे पीसफुल कोएक्झिस्टन्स हे भारत आणि चायना फॉलो करेल. यालाच म्हणतात पंचशील. याचं करार तर खूप चांगला होता, पण प्रॉब्लेम असा झाला की भारताने हे प्रिन्सिपल फॉलो केले, पण चायनाने केले का, चायनाने नाही केले का. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की चायना आणि इंडियाचं पहिलं वॉर झालं होतं, त्याची सुरुवात सुद्धा चायनाने केली होती. कधी केली होती, ज्यांना कोणाला उत्तर माहित असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही उत्तर तिथं सांगा. त्यानंतर पुढे जाऊया. दुसरं जर भारताचं एक नैतिक धोरण जर आपण बघतो कशा रिलेटेड, परराष्ट्र धोरणाच्या रिलेटेड, तो कोणता आहे, वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे, जग एक कुटुंब आहे. आता वसुधैव कुटुंबकम ही थीम आपण परत कॉपी केलेली आहे किंवा परत फॉलो करतोय G20 परिषदेसाठी. कारण रिसेंटली जी G20 परिषद झाली होती इंडोनेशियामध्ये, त्यामध्ये भारताला अध्यक्षपद आता दिलेलं आहे. तर आता या नवीन वर्षाचं अध्यक्षपद भारताचं राहणार आहे.
येणार आहे डिसेंबर 1 डिसेंबर पासून, म्हणजे उद्यापासून सुरू होईल ते. तर त्यामध्ये आता विशेष करून काय की G20 परिषदेचं सुद्धा एक टॅगलाईन काय, वसुधैव कुटुंबकम, जग एक कुटुंब आहे. हे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या संकल्पनेवर आधारित आहे. प्रधानमंत्री मोदीजींनी म्हटलेलं होतं सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. त्यानंतर सक्रिय आणि निपक्षपाती सहाय्य, म्हणजे संबंधित सरकारच्या स्पष्ट संमतीने क्षमता निर्माण करण्यासाठी आणि लोकशाहीच्या संस्थांना बळकट करण्यासाठी सक्रियपणे मदत देऊन हे केले जाते. उदाहरणार्थ अफगाणिस्तान. म्हणजे आपण काय करतो की भारत सरकार जिथं जिथं लोकशाहीचा प्रसार करायचा आहे किंवा जिथं जिथं लोकांना खरंच गरज आहे अशा देशांना त्या स्पेसिफिक देशाच्या सरकारसोबत संगमत करून तिथं काय करते, डेव्हलपमेंटल प्रोग्राम सुद्धा रन करते. त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तानमध्ये आपण जवळपास $2.5 बिलियन मदत तिथं आतापर्यंत केलेली आहे, म्हणजे तालिबान यायच्या आधी. आणि तिथल्या लोकांना जेव्हा तिथं सर्वे केला गेला की बा तुम्हाला म्हणजे कोणत्या देशाप्रती खूप आदर आहे, तर त्याच्यामध्ये भारताचं नाव तिथले लोक खूप जास्त घेतात. ठीक आहे, खर्च करण्यामध्ये बाकी चायना, अमेरिका हे आघाडीवर आहे, पण त्याच्या तुलनेमध्ये भारताचं याच्यासाठी आहे कारण भारताचे जे काही तिथं विकासात्मक प्रोग्राम आहे त्याचा सरळ फायदा तिथल्या जे लोकल लोक आहेत त्यांना झालेला आहे किंवा लोकल सिटीजन्सला झालेला आहे. म्हणून त्यांच्या मनामध्ये आजही भारताबद्दल तितकाच आदर आहे. तर अशा रिलेटेड सुद्धा आपल्याला तिथं अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जागतिक समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन. भारत जागतिक व्यापार व्यवस्था, हवामान बदल, दहशतवाद, भौतिक संपदा हक्क, जागतिक प्रशासन, आरोग्याचे धोके म्हणजे जसं हे कोरोना वगैरे आला ते, यासारख्या जागतिक आयामांच्या मुद्द्यावर जागतिक वादविवाद आणि जागतिक सहमतीचा पुरस्कार करतो. म्हणजे जिथं कुठे असं डिस्कशन होतं किंवा काही अग्रीमेंट होता तिथे भारत ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. ठीक आहे, पहिले भारताचा जो रोल होता विद्यार्थी मित्रांनो त्याला फेन्स सीटर म्हणायचे. काय म्हणायचे? फेन्स सीटर. आता हे फेन्स सीटर म्हणजे काय की आपण जे कधी तुम्ही जर फुटबॉलची किंवा क्रिकेटची मॅच बघायला जाता तर आपण काय करतो, जे प्रेक्षक असतो तो फेन्सवर बसलेला असतो. ठीक आहे, आपण बसून तिथं फक्त मॅच बघत बसतो. अशी भारताची आधी भूमिका राहायची. म्हणजे तिथं इंटरनॅशनल रिलेटेडचे महत्वाचे मुद्दे आहेत ते बाकीचे कंट्री डिस्कस करायचे आणि भारत हा फक्त बघत राहायचा. पण आता ही जी फेन्स सीटरची भूमिका आहे की आपण सोडलेली आहे आणि बऱ्यापैकी आपली जी डिप्लोमॅसी आहे ती आता ऍक्टिव्ह डिप्लोमॅसी झाली आहे. कशी डिप्लोमॅसी झाली आहे? ऍक्टिव्ह, की जिथं भारता रिलेटेड गोष्टी, जिथं जर भारताचा हितसंबंधांना कुठं जर धोका असेल तर सरळ भारत तिथे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. किंवा जगातले काही मोठे प्रश्न सोडवण्याचा जर हे असेल, म्हणजे काही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तिथं सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तिथं सुद्धा भारत ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतो. साधं एक उदाहरण देतो. म्हटलं रशिया युक्रेनचं जे वॉर सुरू आहे तिथं विविध राष्ट्रांच्या नेत्यांनी प्रधानमंत्री मोदीजींना म्हटलं की तुमचे पुतीन सोबत संबंध चांगले तर तुम्ही त्यांना म्हणा की कोणत्याही परिस्थितीत काय करा की युद्ध थांबा, कारण या युद्धामुळे पूर्ण जगाची इकॉनॉमी, अर्थव्यवस्था आहे ती ढासळत आहे. तर अशा परिस्थितीत भारताचा आता जो रोल आहे तो फेन्स सीटर कडून ऍक्टिव्ह डिप्लोमॅसीकडे इथं चाललेला आहे. त्यानंतर एक उदाहरण देतो म्हणतो तर लस डिप्लोमॅसी उपक्रमाअंतर्गत भारताने 60 दशलक्ष डोस निर्यात केले, अर्धे व्यावसायिक अटींवर आणि 10 दशलक्ष अनुदान म्हणून. म्हणजे काय, याला वॅक्सिन डिप्लोमॅसी म्हणतात. जेव्हा आता कोरोना आल्यानंतर आता भारत हे काय, भारत एक प्रकारचं जेनेरिक हब आहे, जेनेरिक हब मेडिसिनचं. तर त्यामध्ये काय की भारताने स्वतःच्या देशातल्या लोकांना तर लस पुरवठा केलाच केला, पण जे गरीब देश होते त्यांना सुद्धा भारताने मोफत पद्धतीनं लसी अवेलेबल करून दिला. त्यालाच म्हणतात वॅक्सिन डिप्लोमॅसी. भारत हा एकमेव देश आहे मित्रांनो की एवढी मोठी लोकसंख्या असताना देखील आपण लसींचं काय केलं, एक्सपोर्ट केलं. ठीक आहे, तर हे दाखवतं की भारताला स्वतःबद्दल तर भारताला काळजी आहेच, पण त्यासोबतच भारत हा जगाचा सुद्धा विचार करतो. त्यालाच आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम. ठीक आहे, आता हे बघा शेवटचा टॉपिक आहे की भारताच्या परराष्ट्र धोरणाचे निर्धारक कोण आहे. म्हणजे आता हे ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हे चालले आपले परराष्ट्र धोरण, पण निर्धारक कोण करतं किंवा कशा बेसिसवर हे परराष्ट्र धोरण ठरवण्यात येतं. त्यामध्ये सर्वप्रथम आहे की भारताचा भौगोलिक घटक कोणता आहे, म्हणजे भारताची जी जगातील पोझिशन कोणती आहे, म्हणजे कुठं आपली लोकेशन आहे त्याला म्हणतात भौगोलिक घटक. दुसरा आहे की भारताची लोकसंख्या किती आहे. आता जर एकंदरीत बघितलं तर भारताची लोकसंख्या किती आहे, भारत दुसऱ्या क्रमांकावर येतोय, पण पुढच्या वर्षीपर्यंत असं म्हणत आहे की भारत हा पहिल्या क्रमांकावर येऊन जाणार आहे. तर अशा परिस्थितीत भारताची लोकसंख्या टॉपवर आहे, म्हणजे आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ. त्यासोबतच आपल्याकडे सर्वात जास्त यंगस्टर्स सुद्धा राहतील. ठीक आहे, म्हणजे सर्वात जास्त युवा वर्ग हा भारताकडे राहील. तर भारतामध्ये पोटेन्शियल आहे की उद्या जाऊन भारत आर्थिक महासत्ता लवकरात लवकर बनू शकतो. त्यानंतर सरकारी यंत्रणा. ठीक आहे, सरकारी यंत्रणा भारतामध्ये कशी काम करते, काय करते, त्यावरून सुद्धा भारताचे हे परराष्ट्र धोरण निर्धारित होतं. आर्थिक प्रगती भारताची कशी आहे, जितके इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जास्त तितका भारताचा इंटरनॅशनल लेवलला पगडा जास्त. आर्थिक प्रगती जेवढी जास्त तेवढीच आपली मिलिटरी स्ट्रॉंग, म्हणजे इनडायरेक्टली फायदा कोणाला होईल, आपल्या देशाला होईल. त्यानंतर संस्कृतीलाच म्हणतात सॉफ्ट पॉवर.
संस्कृतीलाच म्हणतात सॉफ्ट पॉवर. ठीक आहे, जिथं जिथं भारतीय लोक वेगवेगळ्या देशामध्ये जातात तिथं ते आपली संस्कृती घेऊन जातात, म्हणजे आपल्या संस्कृतीचा प्रसार करतात. त्यामुळे सुद्धा काय होतं, भारताच्या परराष्ट्र धोरणाला फायदा होतो. ठीक आहे, एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर चायनामध्ये तुम्ही एक 3 ते 4 वर्षापूर्वी ऐकलं असेल. ठीक आहे, चायनामध्ये 3 इडियट्स नावाचा पिक्चर आमिर खानचा खूप जास्त फेमस झाला होता. ठीक आहे, अशा वेगवेगळे पिक्चर आमिर खानचे तिथं फेमस झालेले आहे. तर तो सुद्धा पार्ट कशामध्ये येतो, संस्कृतीमध्ये येतो. ठीक आहे, त्याला सुद्धा सॉफ्ट पॉवरचा प्रसार म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर प्रादेशिक पर्यावरण हे सुद्धा मॅटर करतं परराष्ट्र धोरण ठरवताना. जागतिक वातावरण आणि लष्करी शक्ती, मिलिटरी पॉवर. जर मिलिटरी पॉवरचा विचार केला गेला तर आजच्या घडीला भारत हा 4थ्या क्रमांकावर येतोय. ठीक आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारताचं परराष्ट्र धोरण तिथं ठरवण्यात येतं. आणि हे लक्षात ठेवा, भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये भारताच्या आंतरिक गोष्टींचा सुद्धा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली इम्पॅक्ट असतो. एक साधं उदाहरण देतो म्हटलं तर 2007-8 मध्ये अमेरिका भारत आण्विक करार जेव्हा करण्याचा प्रसंग आला होता, तेव्हा त्या मुद्द्यावर जी युपीए सरकार होती ती कोसळण्याच्या परिस्थितीत होती. म्हणजे त्यांचे जे सहकारी पक्ष होते त्यांनी आपला सपोर्ट काढलेला होता. तर अशा परिस्थितीत म्हणजे काही आपल्याला एक दर्शवतं की दिवसेंदिवस परराष्ट्र धोरणाचा जो इम्पॅक्ट आहे तो वाढत आहे आणि त्याचा आपल्या आंतरिक घटना ज्या होत आहेत आपल्या देशामध्ये त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट आपल्या परराष्ट्र धोरणावर तिथं दिसून येतो. म्हणजे असे सुद्धा उदाहरण आपल्याला तिथं डिटेलमध्ये अभ्यासायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर मॅप बघूया विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला म्हटलं की भारताचे परराष्ट्र धोरणामधला सर्वात महत्वाचा घटक काय आहे, भारताची जॉग्राफिकल लोकेशन. आता भारत कुठे येतो, भारत हा येतो साऊथ एशियामध्ये. ठीक आहे, भारताचा एकंदरीत रचना बघितली तर वरती आपल्याला नॅचरल एक सीमा आहे ती म्हणजे हिमालयाची. ठीक आहे, इकडे जर बघितलं हिंदुकुश माउंटन रेंजेस आहे. ठीक आहे, त्यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, इथं मधात भारत, वरती नेपाळ, इथं भूतान, इथं आपला चायना. ठीक आहे, खाली जर गेलो तर श्रीलंका, इथं मालदीव्स येतात. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं इथे जर पाहिलं तर पॅसिफिक इकडे सुरू होऊन जाते. तर एकंदरीत जर आपली लोकेशन बघितली तर आपल्याला सर्वात जास्त धोका आहे पाकिस्तानकडून, त्यानंतर जवळपास चायनाकडून. पाकिस्तान आणि चायनाकडून धोका आहे. म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला काय करावं लागेल, आपले परराष्ट्र धोरण तिथं ठरवावे लागेल. आपल्याला आपली मिलिटरी शक्ती स्ट्रॉंग करावी लागेल, कारण एकीकडे पाकिस्तान आहे, दुसरीकडे चायना आहे. दोघांसोबतही आपले संबंध एकदम चांगले नाही आहेत. म्हणजे अशा परिस्थितीत चायनानी जर अटॅक केला आणि पाकिस्ताननी जर अटॅक केला, म्हणजे दोन्ही कंट्रीनी जर वेळेवर अटॅक केला तर आपली एवढी मिलिटरी शक्ती म्हणजे मिलिटरी शक्ती पाहिजे की आपण दोघांनाही काय करू शकू, काउंटर करू शकू. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर भारताचं परराष्ट्र धोरण भारताच्या भौगोलिक गोष्टींना सुद्धा, भौगोलिक लोकेशननं सुद्धा तिथं डिसाईड होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे काही इंटरनॅशनल रिलेटेड टॉपिक आहे त्याच्यावर आपण तिथं डिस्कशन करू. ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून टाका आणि या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.